शोष रोग के 4 कारण हैं: साहस, संधारण, क्षय और विषमाशन। साहस की व्याख्या: जो यह कहा गया है कि साहस शोष का कारण है, अब उसका विस्तार पूर्वक उपदेश करेंगे। जब दुर्बल पुरुष अपने से अधिक बलवान के साथ युद्ध करता है या कुश्ती लड़ता है या बहुत बड़े धनुष्य की दौड़ खींचने में बल लगाता है या बहुत अधिक भाषण करता है या बहुत अधिक भार उठाता है या पानी में बहुत देर तक तैरना है, बहुत ताकत के साथ मल कर उबटन लगाता है, यह देह को पैरों से दबाता है, बहुत लंबे मार्गों को तेजी के साथ दौड़कर पार करता है या शरीर में चोट खा जाता है अथवा अन्य कोई अपनी शक्ति से अधिक काम करता है या अधिक व्यायाम आदि कार्य करता है, तब उसके इस तरह के कार्य से उसके उदह स्थल में क्षत हो जाता है। साहसजन्य यक्ष्मा की संप्राप्ति: उस दुर्बल पुरुष के विक्षत छाती में वायु प्रवेश कर जाता है। वहाँ रहकर वह वायु वहाँ पर स्थित कफ को साथ लेकर पित्त को दूषित करता हुआ ऊपर नीचे और पिछले विचरण करने लगता है। साहसजन्य राजक्षमा के लक्षण: वायु का जो अंश शरीर में संधि स्थानों में प्रवेश कर जाता है, उसमें जंबाई, अंगमर्द और ज्वर उत्पन्न होता है। उस वायु का जो भाग आमाशय में जाता है, उससे उरोरोग और अरोचक होता है। उस वायु का जो अंश कंठ प्रदेश में जाता है, उससे कंठ विकृति हो जाती है, स्वरभेद होता है या गला बैठ जाता है। जो अंश प्राणवायु स्रोत में जाता है, उससे श्वास और प्रतिशय होता है। जो अंश शिर में जाकर बैठ जाता है, उससे शिरः शूल आदि होते हैं। उदह स्थल की क्षत होने से, वायु की विषम गति होने से तथा कंठ के विकृत होने से उसे लगातार खांसी आती है। तब खांसते खांसते उदह के फट जाने से रक्त का वमन होने लगता है। रक्त का वमन होने से उसे दुर्बलता हो जाती है। इस प्रकार साहस से उत्पन्न होने वाले उपद्रव साहस करने वाले व्यक्ति को आक्रांत कर देता है। अवश्य शरीर को सुखाने वाले इन उपद्रवों से पीड़ित वह पुरुष धीरे धीरे सूखने लगता है। इसलिए बुद्धिमान पुरुष अपने बल को देखकर उसके अनुसार काम करना प्रारंभ करे, क्योंकि शरीर की स्थिति बल के ऊपर निर्भर है और पुरुष शरीर के आधार पर जीवित रहता है। आता शोष शब्दामध्येच आपल्याला लक्षात येतं की कुठली गोष्ट जी आहे त्याच्या असलेल्या बलापेक्षा जास्त प्रमाणात त्याच्यावर ओझं पडत आहे, त्या अनुषंगाने आलेलं आहे. प्रत्येकाचं शरीर, प्रत्येकाचं बल वेगवेगळं आहे आणि त्या बलाच्या अपेक्षेने आपण काम करतो. म्हणजे बल जे आहे ते आपल्याला कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करतो. तर ज्या ठिकाणी बलाची एक लिमिटेशन आहे किंवा एक क्षमता आहे, त्या क्षमतेपेक्षा जास्त जो शरीरावर भार पडेल किंवा जास्त श्रम पडेल, तर तिथे त्या बलाचं शोषण व्हायला लागतं. म्हणजे कफ जो आहे तो बलाचं स्वरूप आहे. त्याच्या अनुषंगाने जर पित्ताचं, कफ आणि पित्त या दोन गोष्टीचा इथं संबंध आहे. कारण की कोणतंही कार्य करण्यासाठी जी काही ऊर्जा लागते ती पित्ताच्या अनुषंगाने येते आणि बल जे लागते तो कफ आहे. मग कफाचं शोषण होणं आहे पित्ताच्या अनुषंगाने. ठीक आहे. तर त्या ठिकाणी शरीरावर जे पडणारा त्याच्या क्षमतेपेक्षा जास्तीचा भार जो आहे त्याच्या रिॲक्शन स्वरूप, त्याच्या ॲक्शन स्वरूप शरीर काही रिस्पॉन्स देत आहे. तिथं ज्या ज्या ठिकाणी ते रिस्पॉन्स जाईल त्या त्या ठिकाणी लक्षणे दिसतील. जसं तो शिरोभागात आहे तर शिरोभागातील लक्षणे दिसतील. फुफ्फुसाच्या ठिकाणी आहे तर फुफ्फुसाच्या ठिकाणी लक्षणे दिसतील. ते हृदयाच्या ठिकाणी आहे, हृदयाच्या ठिकाणी लक्षणे दिसतील. एक उदाहरण मी दिलं होतं की जसं एक काचाचा ग्लास आहे, त्यात आपण कुठलंही फळ किंवा टमाटर सारखं तर पहिलं एक टाकलं, दुसरं एक टाकलं आणि त्याची कॅपॅसिटी फक्त 3ची आहे किंवा 2.5ची आहे आणि तिसरं आपण टाकायचा प्रयत्न केला टमाटर. ते टाकत असताना आपल्याला त्याचं झाकण लावायचं किंवा त्याच्यावर काहीतरी ठेवायचं, तर ते राहणार नाही कारण ते त्याच्या
असलेल्या पात्राची जी ही आहे, साईज आहे, त्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि आपण जर त्याच्यावर प्रेशर दिलं किंवा त्याच्यावर दबाव टाकला किंवा त्याचं ते बसवण्याचा प्रयत्न केला त्यात, तर आपल्याला त्यात एक्स्ट्रा एफर्ट घ्यावा लागेल, बाहेरून प्रेशर द्यावं लागेल. आणि बाहेरचं जे प्रेशर आहे ते त्या गाजाच्या कॅपॅसिटीपेक्षा जर जास्त आहे तर काय होईल, 3 पैकी 1 टमाटर फुटेल. त्याच्यावर जास्त दबाव असेल ते, किंवा जे जास्त कमकुवत असेल ते, किंवा जे नाजूक असेल ते, एक तर खालचं किंवा मधलं किंवा सगळ्यात वरचं है ना. हे कसं ठरेल 3 पैकी 1? जसं आता समजा वात पित्त कफ हे 3 टमाटर आहे. त्याच्यावर येणारं जे प्रेशर आहे, जे साहसाच्या अतिवापरामुळे किंवा अतिसाहस केल्यामुळे तयार झालेलं आहे, जसं ते प्रेशर आलं तसं त्यापैकी 3 पैकी 1वर त्याचा इफेक्ट येईल आणि ते त्याचं जी पोझिशन आहे ती दुसऱ्याला देण्यासाठी, दुसऱ्याचं बल सहन करण्यासाठी स्वतः कोलॅप्शन जाईल, बरोबर. त्याच्यामध्ये ते फुटेल आणि मग नंतर स्क्वीज झाल्यानंतर ते होईल. सुरुवातीला त्याचे जे लक्षणं दिसत आहे ते सेम शरीरामध्येही तसंच होते, की जे वातपित्त कफ आहे यांचं जे बॅलन्सिंग आहे ते अतिशय एखादं साहस केल्यानंतर त्यात साहसाच्या स्वरूपात किंवा एखाद्या शक्तीचा अति जास्त वापर केल्यानंतर जी रिॲक्शन शरीर देत आहे किंवा रिस्पॉन्स शरीर देत आहे त्याच्या स्वरूपाचा परिणाम जो आहे तो इतर धातू बल याच्यावर पडतो, धातू दोषांवर पडतो. दोषावर पडेल तर दोषाशी संबंधित विकृती, धातूवर पडेल तर धातूशी संबंधित विकृती, एखाद्या स्थानिक संप्राप्तीवर किंवा अवयवावर पडेल तर त्याच्याशी संबंधित विकृती. असं ज्या ठिकाणी ती गोष्ट घडलेली आहे त्याच्यानुसार शरीर त्याला रिस्पॉन्स किंवा लक्षणं दाखवेल. पेशंटच्या बाबतीत विचार करायला तर हे कसं पाहायला पाहिजे. आता एक पेशंट आहे, एक क्षीरसागर सर होते, ठीक आहे. तर त्यांच्या बाबतीत आम्ही पाहिलं की ते खूप उत्साही या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि पेशंट म्हणून त्यांची जी लक्षणं आहे किंवा त्यांचे हेतू जे आहेत ते आपल्याला दिसत होते मधुमेहाच्या बाबतीत काय. आणि काय झालं की त्यांनी एक्झरसाईज त्यांना सजेस्ट केलं, कोणी तुम्ही व्यायाम करत चला. नेमकं काय झालं, आपल्या तिथलं कंपाऊंडर आहे त्याच जिममध्ये जायचा. त्यांनी ते विचारलं त्यांना की तुम्ही कुठल्या जिममध्ये जाता, त्यांनी सांगितलं की मी या जिममध्ये जातो. तर ते सर म्हटले मी पण उद्यापासून येतो. त्यांनी ते स्टार्ट केलं आणि जेव्हा काय म्हणतात त्याला सुरुवातीचा जेव्हा टाईम असतो तेव्हा काय होतं की आपण खूप लवकर शरीराची चांगली हे करण्यासाठी तो जरा जास्त जोशमध्ये केला जातो कुठलाही व्यायाम. तर सरांनी ते कंटिन्यू चालू केलं. ट्रेडमिलच त्यात खूप जास्त करायचं सर आणि ते चालू असताना त्याने त्याचे चांगले रिझल्ट यायला लागले. पण म्हणता ना की चांगलं या वाटायला लागले की आपण जास्त करतो. तर ते ट्रेडमिलचा प्रकार त्यांचा 30 मिनिट 45 मिनिटपर्यंत वाढवला आणि त्याची स्पीड पण त्याने वाढवली. असं करता करता काय झालं की त्यांची स्पीड जी आहे ती आता 1 तासापर्यंत त्यांनी वाढवली है ना. म्हणजे इतका वेळ करायचा, घाम खूप निघला पाहिजे, शरीरातलं मेद कमी झाला पाहिजे, कफ कमी झाला पाहिजे आणि शुगर कंट्रोल यायला पाहिजे, असं त्यांचं चालू होतं. तर इथं आपण त्यांना जेव्हा फॉलोअपला यायचे तेव्हा सांगत होतो की तुम्ही मी सांगत आहे तसं करा. एक्झरसाईज नाही, एक्झर्शन नाही झालं पाहिजे, एक्झरसाईज झाली पाहिजे आणि शरीराची फ्लेक्झिबिलिटी वाढली पाहिजे. जसं तुम्ही त्याच्याकडे लक्ष देता तसं जे आहे ना शरीर तुम्हाला रिस्पॉन्स देईल. तर तुम्ही जर त्याला ओव्हर हे कराल तर प्रॉब्लेम जाईल. सांगितल्यानंतर अचानक चौथ्या दिवशी जे आहे सरांनी मला सांगितलं की सर मला खूप दुखत पेन होतं. 7-8 दिवस त्यांनी खूप जोशमध्ये केलं. 8व्या दिवशी जे आहे त्यांना एका हाताला थोडं पेन जाणवायला लागलं. थोडंसं मला लक्षात यायला लागलं, म्हटलं समथिंग काहीतरी डिफरंट शरीराने शोषाची जी एक कंडिशन आहे शरीरामध्ये की धातूचं सगळं समतोल चालू आहे, मधुमेहासारखा आजारही आहे, तर त्यामुळे शरीर स्वतःला ॲडजस्ट करून घेत आहे त्या आजारासोबत. त्यात तुम्ही एखादी जर गोष्ट त्याच्यावर खूप लादाल तर ते शरीर रिस्पॉन्स करते, काही ना काहीतरी प्रेशर कुठेतरी क्रिएट होतं. तरी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा फोन आला, सर छातीमध्ये दुखत नाही आणि समोर मग पुढे जे हृदरोगाची सगळी संप्राप्ती आहे ती घडली. ठीक आहे. तर हे कशामुळे झालं, शरीराचं सगळं नॉर्मल पॅटर्न चालू होतं, मधुमेहासोबतही ते जगण्याचा प्रयत्न करत होतं आणि अचानक झालेला जो शरीराच्या बलापेक्षा अतिबल त्याच्यावर वापरलं गेलं, त्याचा वापर करण्यात आला, बलाचा असलेल्या बलाचा जास्त वापर करून गेला.
त्यातून तिथे अवस्था निर्माण झाली, हृदयाच्या ठिकाणी स्थानिक संपत्ती घडली. ठीक आहे. पहिले रक्तावर त्याचा परिणाम झाला, रक्ताचा जास्तीत जास्त वापर जो आहे तो हृदयाकडे जायला लागला. इतक्या वेळा पंप केलेलं, एक्सरसाइज केल्यानंतर जे हृदय थकत आहे, त्या थकलेल्या हृदयापर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी रक्ताला जास्त क्षमतेने किंवा व्यानाला जास्त क्षमतेने कार्य करायचं काम पडलं आणि नंतर मग हृदरोग आला. छातीमध्ये वेदना आल्या, आपण त्याला हृदरोगच म्हणू असं नाही, त्याला आपण वेगळं काहीतरी डायग्नोसिस करू, त्याला शोषण म्हणू शकतो. अशा पद्धतीने त्याचा विचार नाही ना. अध्याय का उपक्रम। कुष्ठ और राजक्षमा ये दोनों त्रिदोषज रोग हैं, अतः त्रिदोषत्व सामान्य होने से कुष्ठ के बाद राजक्षमा का वर्णन किया गया है। दूसरी बात यह है कि दोनों रोग कृतयुग में है, एक साथ उत्पन्न हुए, इसलिए भी कुष्ठ के पश्चात यक्ष्मा कहा गया है। इस व्याधि में रस रक्तादि धातुओं का शोषण हो जाता है, अतः इसे शोष कहते हैं। इस रोग का अनुलोम तथा प्रतिलोम दो प्रकार है। अनुलोम में रस धातु के क्षीणता से उत्तरोत्तर धातुओं का क्षय होता है और प्रतिलोम में शुक्रक्षय होने से वायु का प्रकोप होता है, फिर पूर्व धातुओं का क्षय होता है, एवं दोनों में ही क्षय होने से इसका एक नाम क्षय भी है। इसका तृतीय नाम राजक्षमा है, क्योंकि यह सबसे पहले राजा चंद्रमा को हुआ था, अथवा यक्ष्मा रोग को कहते हैं, और रोगों का राजा होने से इसे राजक्षमा कहते हैं। अन्य भी नाम है, किंतु प्रसिद्ध और प्रचलित ये 3 नाम हैं, जिनका उल्लेख महर्षि सुश्रुत ने भी किया है। शोष निदान। यहाँ शोष रोग के 4 कारण कहे गए हैं: साहस, संधारण, क्षय, विषमाशन। साहस, संधारण, क्षय, विषमासन. आता पेशंट जो आपण डिस्कस केला त्याच्या बाबतीत काय काय कुठली गोष्ट आहे? साहस आहे, विषमासन, ठीक आहे, क्षय पण आहे. कारण की मधुमेहामध्ये किंवा प्रमेहामध्ये धातूचा क्षय ऑलरेडी असतो, ठीक आहे, किंवा धातूचं जी दृष्टी आहे ती त्या प्रॉपर डायरेक्शननी नाही आहे, ती मधुमेहाच्या अनुषंगाने होत आहे. हे तिन्ही चारही गोष्टी तिथे दिसत आहेत. त्यातलं मुख्य जे आहे साहस आहे. अचानक एकदम शरीरामध्ये साहसाची गरज नसतानाही केलेली टेंडन्सी जी आहे ती त्याला कारणीभूत आहे. पुढे साहस की व्याख्या। जो यह कहा गया है कि साहस शोष का कारण है, अब उसका विस्तार पूर्वक उपदेश करेंगे। जब दुर्बल पुरुष अपने से अधिक बलवान के साथ युद्ध करता है, या कुश्ती लड़ता है, या बहुत बड़े धनुष्य की डोर खींचने में बल लगाता है, या बहुत अधिक भाषण करता है, या बहुत अधिक भार उठाता है, या पानी में बहुत देर तक तैरता है, बहुत ताकत के साथ मल कर उबड़ तक लगवाता है, इथे सगळे सांगितलेले. जसं एखादा व्यक्ती त्या काळाच्या हिशोबाने बाणाची प्रतींच्या आवडत असेल, तिथं खूप ताकद लागत आहे, तो खूप जास्त बोलत आहे, ठीक आहे. आता बरेच दफा भांडणाच्या ह्याच्यात किंवा जिथे वादविवाद चालू आहे त्या ठिकाणी खूप जास्त मोठा आवाज करून बोललं जातं. त्याचा जे प्रतिकार करण्याचा एकमेकाला संवाद आहे तो खूप जास्त हायर लेवलवर असेल आणि त्या ठिकाणी जी काही उदाहरणाची प्रवृत्ती आहे ती अतिशय तीव्र गतीने होत असेल, मग त्याचा जो साहसाचा परिणाम उदाहरणावर होत आहे, बोलण्याच्या प्रक्रियेवर होत आहे किंवा रिस्पॉन्सवर होत आहे. त्यामुळे जे शरीरात होतं, बरेचदा बोलता बोलता लोकांना हृदरोग येतो, ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी कोणत्या कोणते उदाहरण सांगितलेलं एक वाचायचं, ते इलस्ट्रेट करू आपण. जब दुर्बल पुरुष अपने से अधिक बलवान के साथ युद्ध करता है. आता असं होतं की त्या काळात म्हणलं होतं किंवा आजही समजा कुठल्या एखाद्या व्यक्ती जेव्हा जो जास्त बलवान आहे त्याच्याकडून दुसऱ्या अबल व्यक्तीची जी आहे ती भांडणामध्ये जी एक क्रूरता दिसते, ठीक आहे, त्याच्यानुसार नंतर मग त्या व्यक्तीवर होणारे परिणाम जे आहे ते शोषाशी संबंधित आहे किंवा है ना, तिथं जे रप्चर होणं आहे, इंटर ब्लिडिंग होणं आहे किंवा जो काही मानसिक ताणातून येणार आहे जो भाग आहे तोही तसाच आहे. शोष एकंदरीत शारीरिक पण आहे, मानसिक पण आहे.
सतत विचार करणं हे शोषाचाच भाग आहे. विचारात उत्तर मिळत नाही आहे, तेही मानसिक लेवलला शोषक आहे. यह कुश्ती लड़ता है या बहुत बड़े धनुष्य की डोर खींचने में बल लगाता है, या बहुत अधिक भाषण करता है, या बहुत अधिक भार उठाता है, या पानी में बहुत देर तक तैरता है, या बहुत ताकत के साथ मलमल कर उबटन लगवाता है, या देह को पैरों से दबवाता है, बहुत लंबे मार्ग को तेजी के साथ दौड़कर पार करता है, या शरीर में चोट खा जाता है अथवा अन्य कोई अपनी शक्ति से अधिक काम करता है, या अधिक व्यायाम अधिक कार्य करता है. आता मग इथे एक प्रश्न यायला पाहिजे किंवा असं वाटायला पाहिजे की आता समजा जे मुष्टियोद्धे आहेत किंवा तुमचे रनिंग करणारे आहेत किंवा खूप जास्त प्रमाणात वेट लिफ्ट करणारे आहेत किंवा आणखी एक्सरसाइज करताना हायर लेवलचं वजन उचलणारे आहेत, तर पहा बरेचदा जे प्रोग्रेसिव्ह किंवा सातत्यपूर्ण अभ्यासपूर्वक एखादी गोष्ट करत आहे त्या ठिकाणी बल वाढवून ती शरीराची क्षमता वाढवली जाते. ठीक आहे, म्हणजे एखादा वेटलिफ्टर आहे त्याच्यासोबत ही घटना घडत नाही, कारण त्याच्या सगळ्यात लहान वयापासून किंवा कमीत कमी वयापासून जे आहे वेटलिफ्टिंगचं काम केलेलं आहे किंवा जे कराटे खेळत आहे, कुस्ती खेळत आहे किंवा अशा प्रकारचं कुठलंही साहस ज्या एखाद्या खेळाच्या स्वरूपात होत आहे, रनिंग आहे, तर त्यांनी ती प्रॅक्टिस कमीत कमी त्याच्या अगोदर 1000 दिवस 5-7 वर्ष 10 वर्षापासून ते करत आहे. ते त्या लेवलला पोहोचण्यासाठी आता जसं ते भालाफेक करताना खूप दूर भालाफेक येत आहे, 90 मीटरचा भालाफेक, तेवढं कॅपॅसिटी शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त आहे. सामान्य माणूस जेव्हा ती गोष्ट करेल ती ते एका दिवसाच्या उत्साहात करेल किंवा पहिल्या 15 दिवसात मला काहीतरी गेम करायचं आहे म्हणून करेल, पण एखादा ॲथलीट्स किंवा तो खेळाडू जो आहे तो ही गोष्ट पाहिजे प्रॅक्टिस करेल. अभ्यासात जी गोष्ट प्राप्त होते ती त्याला मिळालेली आहे, अभ्यासात प्राप्त होते दृष्टी असालेला ना, तर एखादी गोष्ट त्याला मिळत आहे ती त्यांनी जर बाय प्रोग्रेसिव्ह मेथड अभ्यास करून केलेली असेल तर शरीराची क्षमता त्याला ताण देत नाही, तिथे क्षयाची किंवा शोषाची अवस्था येत नाही. पण ती जर बलात अचानक होत असेल आणि ती त्याला करणं भाग पडत असेल तर मग तिथे शरीर रिस्पॉन्स म्हणून शोष करेल. जसा अचानक प्रवास आहे, खूप प्रवास झाला, त्यानंतर जी अवस्था येते ती पण शोषाचीच आहे. शरीर रिस्पॉन्स करत नाही, कारण ते रोज प्रवास करत आहे का नाही. अचानक 200 किलोमीटर 500 किलोमीटर बाहेर देशातून जाऊन आला, त्याच्यानंतर काहीतरी घटना घडल्या, वातावरणातले बदल झाले, इथं महाराष्ट्रात राहणारा माणूस काश्मीरला गेला, तो जो काही 500-600 स्क्वेअर फूटचा जो हे आहे किलोमीटरचा प्रवास आहे त्यांनी केला, ते पण शोषाचं कारण आहे. शरीर बदल सहन न करू शकणं, त्याच्या एका स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये जाताना जो काही फ्रिक्वेंट बदल झालेला आहे तो त्याच्या बलापेक्षा जास्त आहे, म्हणून त्याची क्षमता अचानक ते चेंज नाही करू शकत. लगेच तू या स्वरूपातून या स्वरूपात स्वतःला नाही करू शकत. म्हणून अचानक घडणाऱ्या घटनांमध्ये आजाराचा प्रभाव असा दिसेल. ते शोषाची संप्राप्ती होते. शोष हा एखादी गोष्ट काही चुकवून टाकणं असं नाही. इथे कन्सेप्ट मांडण्याच्या बाबतीत त्यांनी असा विचार केला की शोष म्हणजे शरीरावर झालेला अचानक बदल आणि शरीराने तो सहन न करणं. जसं एखादी वाकताना तुम्ही रोज वाकत आहे तसं नाही वाकली, अचानक सिलेंडर उचलला तर सिलेंडर उचलून तो जो ताण एकदम कमरेवर पडला किंवा त्या वायूच्या स्थानात पडला, त्यांनी जी रिस्पॉन्स दिला ते तुमच्या स्तंभामध्ये दिला, पाठच आकडून गेली. मग आता तू जेव्हा पेशंट आपण पाहू तेव्हा शोषाचा विचार कुठं करू? अचानक झालेली काही घटना आहे का? आपण म्हणतो ना तुम्ही झाडावरून पडले होते का, एखादं काही असं अचानक उचललं होतं का, किंवा काहीतरी पाण्यात पडले का,
किंवा खूप प्रवास करून आले का, हे जे आपण त्या आजाराच्या अनुषंगाने विचारलेले प्रश्न आहेत ते शोषाची काही अवस्था शरीरात आहे का, साहसाची काही अवस्था आहे का, संधानाची काही आवश्यकता आहे का, विषमासनाची काही अवस्था आहे का, ही शोधण्यासाठी रुग्णाला या गोष्टीचं काही फारसं महत्व नसतं की मी असं वाकलो, आता सिलेंडर घेताना वाकला, पाठीवरचं एखादं पुस्तक काढायला गेला आणि स्टूल सटकला, शरीरावर अचानक रिॲक्शन बदलली, त्याला रिस्पॉन्स नाही कळाला की कसं द्यायला पाहिजे, झाडावर चढला आणि भांडी तुटली, शरीराला रिस्पॉन्स कसा द्यायचा कळाला का नाही, त्या पडणाऱ्या अवस्थेत त्यांनी कशी रिॲक्शन द्यायची, तो वाचवण्याचा प्रयत्न करेल आणि हात कुठेतरी लागेल, काहीतरी लागेल, ते तर त्याला ॲनाटॉमिकल चेंजेस तर होतीलच, पण फिजिओलॉजिकल जे चेंजेस होत आहे, शारीरिक क्रियांवर जे बदल झालेला आहे, जे काही त्यात एका क्षणात जे बदल होत आहे ते शरीराने कसे रिस्पॉन्स केले हे कशावर ठरेल. आता 4 माणसं झाडावून पडले अचानक, त्या 4ही माणसाला सारखंच लागलं का आणि 4ही माणसामध्ये सारखेच बदल झाले का. आता परवा दिवशी ते आपलं पॅरालिसिसचा एक पेशंट होता, ठीक आहे, मद्यपान इतिहास होता है ना, त्या पेशंटला इतके सुंदर रिझल्ट आले की आपण विरेचन दिल्यानंतर त्या पेशंटचा हात दुसऱ्या दिवशी वर्क करायला लागला. तुम्ही पाहिलं होतं ना पेशंट, तुम्ही नाही पाहिलं, जाता जाता पाहिलं होतं ना आपण, ते आजी आली होती घेऊन, ऑटोतून आणलं होतं पेशंटला, म्हटलं होतं की त्यांच्यासोबतची जी बाई आहे तीच त्यांचे रिलेटिव्ह आहेत का, ते बसवलं होतं, पाहिलं नाही तुम्ही, विसरलं. तर त्या पेशंटला पॅरालिसिस होता, हात पूर्ण लुळा झाला होता आणि पाय पण तसा होता, तिथे बसवलं होतं बाहेरून, त्याला विद्ध केलं त्यानंतर आपण. हां नव्हते का, हां ते 2 मुली होते बरोबर. त्याला जसं ते हे केलं आणि औषधं दिली, विरेचन दिलं, तर पेशंटला दुसऱ्या दिवशी चांगला रिस्पॉन्स आला आणि पेशंटचा हात बऱ्यापैकी आता कंट्रोल केला, ठीक आहे. तर ही जी अचानक घडलेली घटना आहे त्या पेशंटच्या बाबतीत, ते साहस म्हणजे काय, मद्यपान शरीराच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त घेतलं आणि मग नंतर तो पडला आणि शरीराला त्या अवस्थेत पडल्यानंतर ती जी घटना आहे ते शरीर सहन नाही करू शकलं, म्हणून अचानक ब्रेनमधलं किंवा मस्तिष्कामधलं जे रक्तस्राव आहे ते होऊन त्याला पुढे पॅरालिसिस झाला. ती पण एक शोषाची अवस्था आहे. मद्यपान, अतिमद्यपान हे अतिसाहसातच येते. खूप मद्यपान करणारा व्यक्ती शेवटी तो शरीराच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त साहस करत आहे, ते पण शोषातच आहे. त्याचा अनुषंग तुम्ही शोषाकडे लावू शकतो. मद्यपान ही एक वेगळी एंटिटी, त्याच्यामुळे होणारा परिणाम तर ते आहेच, पण त्याच्या परिणामातून आलेला इतर रिस्पॉन्स शरीराचा, तो शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त जे आहे ते पण साहसातच येत आहे. ठीक आहे सर, ते आपण कसं म्हटलं आहे की ते जे इन्स्टंट गोष्ट झाली किंवा आज मी जास्त व्यायाम केला त्यामुळे मला असं शोषाचे लक्षण आलं, पण मग मद्यपान तर आपण खूप दिवसापासून करतो ना, पण ज्या दिवशी त्याचं ओव्हरडोस होईल त्या दिवशी शोषाचे, त्या दिवशी नाही. आता इथे 2 गोष्टी घटना घडल्या त्या पेशंटच्या बाबतीत की मद्यपान त्याच्या जरी अभ्यासाचा भाग आहे तरी शरीराच्या त्या क्षमतेपेक्षा जास्तच आहे ते, ठीक आहे. आणि दुसरी एक गोष्ट की तो पडला, ही त्याच्यासाठी घडलेली घटना जी आहे ती शरीराच्या नेहमीच्या घटनेसारखी आहे नाही आहे. तो पडला, त्या शरीराने तशा अवस्थेत काय रिस्पॉन्स दिला आणि पडल्यानंतर प्राणवायूचा इफेक्ट कुठे झाला त्याचा विचार जर केला तर ते एक कारण आहे ते है ना. अचानक पडलेलं शरीर तोल सांभाळत नाही आणि मी पडणार आहे असं पडलो तर मी शरीराला कुठं पहिले प्रोटेक्टिव्ह फिनॉमिना घेतो की नाही, मी पडणार तर असं पडलं म्हणजे मला लागणार नाही. आणि जेव्हा अचानक पडते तेव्हा त्याला कसं पडल्यानंतर वाचायचं हे तो सांभाळणार नाही. अचानक पडलेला व्यक्ती कसाच्या कसा पडतो आणि त्याला सांभाळताना त्याचं कधी हाताला लागते, कधी पायाला लागते, कधी डोक्याला लागेल, तर त्याच्यानुसार शरीर रिस्पॉन्स देईल. ठीक आहे. साहसामध्ये येईल, ठीक आहे, किंवा अचानक घडलेली घटना याच्यामध्ये येईल. त्या 4 जे हेतू सांगितलेले आहे त्याच्यापैकी कुठल्या याच्यात येईल? मद्यपानानंतर पडलेला व्यक्ती, विषमासनात येऊ शकतो.
मद्यपान जरी अभ्यासात असेल तरी त्या दिवशी तो त्याच्याही कॅपॅसिटीपेक्षा जास्त घेतलेला असेल आणि शरीर रिस्पॉन्स नाही करत आहे म्हणून त्यांनी जो बॅलन्स सांभाळण्याचा प्रयत्न केला तो त्याला विषमासनात घेऊन गेला आणि मग नंतर तिथं संप्राप्ती घडली असं आपण लावू शकतो. ठीक आहे. शरीरात झालेला बदल शरीर सहन नाही केला ना. शरीराने प्रतींच्या उडली, ताण दिला, तो ताण शरीर सहन नाही करू शकला. बरेचदा मध्ये रबर उडतो आपण, सुटते फटकन आपला रुगा. तसं शरीरावरती फटकन लागलेली रिॲक्शन जी आहे ती कुठल्या स्थितीत लागलेली आहे आणि कुठे लागलेली आहे हे त्या त्या दोषाच्या अनुषंगानं असेल, त्या त्या अवस्थेनुसार असेल आणि होऊ शकते की काल काय खाल्लं, परवा दिवशी. कारण प्रत्येक वेळेस सगळ्याच लोकांना तितक्याच फास्ट किंवा रिस्पॉन्स शरीर देणार नाही. पण त्याच्या खाण्यात जर तसं काही आलं असेल की जे त्याला सपोर्टिव्ह असेल, होणाऱ्या रिॲक्शनला सपोर्टिव्ह असेल, तर ते लगेच रिस्पॉन्स करेल. अवस्था, काय खाल्लं ते, ऋतू, एखादी घटना घडायची असेल तर त्याच्यासाठी सगळे कारण तयार असते आणि त्याच्यानंतर ती घटना घडते ना. काही पण असेल, कारणाशिवाय कार्य नाही. मग तुला ती घटना घडण्याच्या आधीच्या सगळ्या गोष्टी जर आपण मोजून पाहिल्या, अरे त्या दिवशी त्यांनी नॉनव्हेज खाल्लं होतं, मद्यपानी केलं, ते ओघोरे झालं, त्या दिवशी आभाळे होतं आणि त्या दिवशी तो पडला, त्या दिवशी जे आहे ते पाऊस पडत होता. तर ह्या सगळ्या गोष्टी अचानक घडलेल्या वातप्रकोपाशी संबंधित आणि नंतर मग शरीरावर त्याचा परिणाम. घटना जुळून येतं म्हणजे आपण बरेचदा होतो घटना जुळून आल्या आणि त्याची घटना घडली. शरीराच्या बाबतीत सेम तसंच, एकाच वेळेस सगळ्या घटना घडतात आणि आजाराला कारणीभूत ठरतात. प्रत्येकजण आपला रोल निभवतो म्हणून त्या लेवलची लक्षणे दिसतात. सहजजन्य यक्ष्मा की संप्राप्ति. उस दुर्बल पुरुष के विक्षत छाती में वायु प्रवेश कर जाता है. वहाँ रहकर वायु वहाँ पर स्थित कफ को साथ लेकर पित्त को दूषित करता हुए ऊपर नीचे और तिरछी विचरण करते. आता इथे काय त्यांनी सांगितलेलं आहे, ग्रंथकार काय म्हणतात की शरीराचा पहिला रिस्पॉन्स कुठं असेल, पडल्यानंतर, साहसानंतर किंवा एखादी घटना अचानक घडल्यानंतर, तर ते फुफ्फुसगत वायू आहे. कारण की आपल्याला जे हृदयामध्ये हे होईल, जसे अचानक भीती वाटली, श्वास भरून येतो, पडल्यानंतरही पहिले श्वासावर परिणाम होतो, त्याचा परिणाम तिथून पुढे तो कुठे जाईल, अधोगत होईल, ऊर्ध्वगत होईल, तिर्यकगत होईल. त्यानुसार ते टार्गेट ठरवेल की हिट कशाला करायचं. आपण निदान करताना ह्याचा नाही विचार करत. तो पडला, त्याने एखादी गोष्ट उचलली किंवा अचानक एक्सरसाइजमध्ये एवढं हेवी एक्सरसाइज झालं. जिममध्ये लोक मॅक्झिमम हार्टशी रिलेटेड किंवा ब्रेन स्ट्रोकशी रिलेटेड घटना का घडतात. अचानक उचललेलं वजन कुठं भार देतं, पहिल्यांदा छातीवर देतं. फुफ्फुसगत वायू जो आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर आलेला बलात ताकदीने उचलणं जे आहे ते त्याला सहन नाही होत आणि मग तो कुपित झालेला वायू जो आहे ऊर्ध्वगत मस्तिष्काला तरी फोडेल किंवा इथं जवळ असलेल्या हृदयाला तरी ताण देईल किंवा खाली आपण कक्षेत जाऊन आपण कक्षेला काय त्याची बाजू कुठली कमकुवत आहे ती बरोबर ते पकडेल आणि तिथे एखाद्याने वजन उचलून ब्रेन स्ट्रोकचा प्रकार किती वेळा तरी घडलेला, असं उचलतात आणि तसेच खाली पडतात. किती व्हिडिओ पाहिलेले आहेत आपण. डान्स करताना बरेचदा आपण लक्षात येते की लग्नाच्या वरातीमध्ये लोक पडतात आणि जातात. एक काल परवा व्हिडिओ पाहिला होता आम्ही, मुलगी छान डान्स करत आणि एवढी जोशमध्ये डान्स करत आहे, अचानक डान्सच्या एका स्टेपला अशी डोळे बंद होते आणि पडून जाते. मागे ते डॉक्टर एक रनिंग करता करता कोलॅप्स झाले, पडले, कुठलेच नाही. हे क्षयाची शोषाची जी अवस्था आहे ती पहिल्यांदा वायू कुठे कुपित झालेला आहे तर फुफ्फुसाच्या ठिकाणी आणि तो वायू कुठे ट्रिगर आणि टार्गेट या दोन सिच्युएशन आहे. ट्रिगर करणारी वस्तू किती
ताकदवान आहे, त्याचा किती जास्त त्यात इन्व्हॉल्वमेंट आहे याच्यानुसार टार्गेट ठरते. आणि टार्गेट त्या शरीरावर पण अवलंबून असेल की त्याचं शरीराची कुठे क्षमता कमी आहे, त्यानुसार ते हे करेल. आधी झालेल्या घटनांचा विचार केला, जास्त त्याच्या उष्ण तीक्ष्ण गोष्टी असेल तर मस्तिष्कगत अवस्था येईल, कफाशी संबंधित असेल तर हृदयगत अवस्था येईल, रसाशी संबंध असेल हृदयाचा संबंध असेल, यकृता संबंधित असेल, मूत्रपिंडाशी संबंधित असेल, आणखी कुठेही जिथे जिथे त्याच्या शरीराची अवस्था कशी असेल त्या ठिकाणी त्याचा रिस्पॉन्स होतो. साहसजन्य राजक्षमा का लक्षण, वायु का जो अंश शरीर के संधि स्थानों में प्रवेश कर जाता है उससे जंबाई, अंगमर्द और ज्वर उत्पन्न होता है. उस वायु का जो भाग आमाशय में जाता है उससे उदर रोग, उदोरोग और एक पेशंट आहे कालचीच घटना, पेशंट आली आहे, तिने तिच्या मुलाचं जे आहे डॉक्टर मुलगा मृत्यू कसं झालं ते सांगितलं. सगळं चांगलं होतं आणि पेशंट अल्कोहोलिक होता आणि ड्रिंक करायचा आणि नंतर काय झालं की HBचं प्रमाण कमी झालं, रक्त जे आहे शरीरात कमी व्हायला लागलं. म्हणून डॉक्टरांनी त्याला सजेस्ट केलं की तुम्ही ब्लड जे आहे ते लावा. 3 बॉटल ब्लड लावले, सकाळी लावली, संध्याकाळी, दुपारी, असं करून 3 बॉटल लावली. आणि 4थं 5वं बॉटल लावल्यानंतर त्याला थोडीशी तहान लागली. सगळं नॉर्मल चालू होतं. तहान लागली आणि पाणी पिल्यानंतर जे आहे पाठीत दुखायला लागलं. पाठीत दुखणं सुरू झालं, ते जास्त सिव्हिअर वाटायला लागलं, म्हणून इंजेक्टेबल घेतलं आणि 2च मिनिटात कोलॅप्स झाला पेशंट गेला. इथे काय झालं, काय घटना घडली? वात प्रकोप झाला. इथे काय सगळ्यात महत्त्वाचं, शरीराच्या क्षमतेपेक्षा रक्ताचं जास्त प्रमाणात शरीरात टाकणं. जेव्हा शरीर सांगत आहे की तुमचं HB कमी होत आहे, शरीराचं काहीतरी त्यात फिजिओलॉजिकल किंवा क्रियात्मक बदल झालेले आहे, यकृतात काहीतरी क्रियात्मक बदल झालेले आहे, म्हणून तेवढ्या प्रमाणात रक्ताला सॅच्युरेशन मिळत नाही आहे. त्या प्रमाणात रक्तामध्ये जी घनता पाहिजे आहे ती दरवतेच्या स्वरूपात दिसत आहे. आता तुम्ही एक्स्ट्रा गोष्ट बाहेरून घेताय, शरीराची स्वतःचीच कॅपॅसिटी नाही तेवढं रक्त सहन करण्याची, म्हणून शरीराने कमी केलेलं आहे. त्याची कॅपॅसिटी नाही आहे, तो तयारही करू शकत नाही आहे आणि शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत तेवढ्या प्रकारचं थिकनेसचं HB असलेलं रक्त जे आहे ते पोहोचू शकत नाही आहे. ही शरीराची नॉर्मल स्थिती आहे आणि नंतर आपण त्यात अधिक रक्त टाकत आहे, म्हणजे त्याची एक क्षमता आहे, त्या क्षमतेपेक्षा तुम्ही जास्त देत आहे आणि त्याच्यानंतरही एखादं इंजेक्टेबल देऊन त्याला इतर गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल जे आहे, जसं पेन आहे किंवा दुखणं आहे, एखादं थांबलं पाहिजे म्हणून त्यांनी पेन किलर दिलं असेल, काहीतरी दिलं असेल, स्टिरॉइड वगैरे, ते शरीराच्या दोन्ही कंडिशनला फॉलो न करणार होतं. ठीक आहे. आणि रिॲक्टिव्ह कंडिशनमध्ये हृदयाचा आघात झाला, मग पेशंट कोलॅप्स झाला. चांगला हसत खेळत असलेला पेशंट अचानक फक्त ब्लड दिल्यानंतर जे आहे कोलॅप्स होतं, किंवा शरीरातून अत्याधिक ब्लडिंग होतानाही तसंच होत असेल. ठीक आहे. कुठल्याही कंडिशनमध्ये असेल, जसं एखादं ॲक्सिडेंट झाला आहे, ब्लिडिंग झाली, शरीराच्या क्षमतेपेक्षा होल्डिंग कॅपॅसिटी संपली, होल्ड करण्याची क्षमता गेली, रक्तस्रावातूनही शरीरावर अतिसाहसच झाला ना. तर आपण विचारत आहे, म्हणत आहे की ब्लिडिंग झालेली आहे, पण अतिसाहसामुळे झालेली आहे, मारामुळे, आघातामुळे झालेली आहे. मग ते शरीराने ते रिस्पॉन्स दिलेला आहे, ते त्या ठिकाणी दिलेलं आहे ज्या ठिकाणी त्याची कमतरता पडते. उस वायु का जो अंश कंठ प्रदेश में जाता है उससे कंठ विकृत हो जाता है, स्वरभेद होता है या गल बैठ जाता है. जो अंश प्राणवायु स्रोतस में जाता है उससे श्वास और प्रतिशाय होता है. जो अंश शीर में जाकर बैठ जाता है उससे शिरःशूल आदि लक्षणें होती हैं. फुफ्फुस के क्षत होने से, वायु की विषम गति होने से तथा कंठ के विकृत होने से उसे लगातार खांसी आने लगती है.
तब खांसते खांसते उरह के फट जाने से रक्त का वमन होने लगता है। रक्त का वमन होने से उसे दुर्बलता हो जाती है। इस प्रकार साहस से उत्पन्न होने वाले उपद्रव साहस करने वाले व्यक्ति को आक्रांत कर देते हैं। एवश्च शरीर को सुखाने वाले इन उपद्रवों से पीड़ित वह पुरुष धीरे धीरे सूखने लगता है। इसलिए बुद्धिमान पुरुष अपने बल को देखकर उसके अनुसार काम करना प्रारंभ करे, क्योंकि शरीर की स्थिती बल के ऊपर निर्भर है और पुरुष शरीर के आधार पर जीवित रहता है। आता त्या 3-4 कंडिशन जे त्यात सांगितलेलं आहे की सुरुवातीला काय होते की जर फुफ्फुसातून ते वायू जे आहे प्राणामध्ये गेला तर प्राणाशी संबंधित शिंका वगैरे लक्षण दिसतील, शिरोगत गेला तर शिरोशूल दिसेल, तर ती विकृती वाढत जाऊन कुठेतरी आतमध्ये फुफ्फुसातून तिथे रक्तस्राव होतो आणि ते फुलकीच्या वाटेतून किंवा दिसेल. जसं रक्तस्राव व्हायला लागेल तसं थकवा येईल, चांगलं लक्षण दाखवलं. दौर्बल्य जे आहे हे रक्तस्रावाशी संबंधित सगळ्यात टिपिकल लक्षण आहे. पेशंटला सतत ते जाणवत राहतं. कुठूनही ब्लड जर जात असेल तर थकवा येतो. तर त्या लक्षणावरून आपल्याला त्याला ओळखता येईल की याच्या बलाचे रक्षण करणं गरजेचं आहे. बलरक्षण करणं ही त्याची मुख्य चिकित्सा. साहस निषेध। पुरुष अपने जीवन की रक्षा करता हुआ साहस वाले कार्यों को न करे, क्योंकि जीवित रहकर ही मनुष्य अपने कर्मानुसार मनोवशित फल भोग सकता है। संधारण की व्याख्या। संधारण को जो शोष का कारण कहा गया है, अब उसकी व्याख्या करेंगे। जब मनुष्य राजा के समीप, स्वामी के समीप अथवा गुरु के चरणों में बैठा हो, अथवा जुए की सभा में या अन्य सभ्य समाज में या स्त्रियों के बीच बैठा हो, या ऊंचे नीचे सवारियों में बैठकर जा रहा हो, तो भयवश, लज्जावश या घृणा, सवारियों में बैठकर या जो हो रहा है, लज्जावश या घृणा से आए हुए अपान वायु मल मूत्र के वेगों को रोकता है, तब उन वेगों को रोकने से वायु कुपित हो जाता है। संधारण जन्य यक्ष्मा की संप्राप्ति। आता हे वेगावर धारण आहे. वेगावर धारण ही शोषाच्या संप्राप्तीसाठी कारण आहे. कारण कुठली धारण केलेली गोष्ट जी आहे ती पुढच्या पहिले तर धारणा झालेली आहे की इथं थांबलेली आहे आणि थांबल्यानंतर पुढच्या भागाचं पोषण होत नाही. जसं एखादी नदी तिच्या फ्लोमध्ये आहे आणि कोणीतरी तिच्यावर बंधारा टाकत आहे, बांध टाकत आहे किंवा धरण बांधत आहे. धरण हे तिच्यासाठी अवरोधाचा भाग आहे. धरणाच्या त्या भिंतीमुळे पाणी अडलं, पण पुढचा जो फ्लो थांबल्यामुळे पुढच्या सर्व भागाचं पोषण जे आहे ते झालं नाही. तिथे शोष तयार झाला. पाणी अडवा पाणी जिरवा आहे का बरोबर ना? जिरवा कसं आहे? आणि जिरवा आपण जे करताय ना ते निसर्गाच्या नियमाला धरून नाही. नद्या जोपर्यंत फ्लो होत होत्या, वाहत होत्या, तोपर्यंतचा काळ पहा. निसर्गाच्या रिस्पॉन्स त्यावेळेस कसा होता आणि आता कसा आहे. धरणं बांधले तर आता एक नवीन आलं कन्सेप्ट. आणि चीनमध्ये एक एवढं मोठं धरण आहे की त्याची कॅपॅसिटी खूप जास्त आहे. जगातलं ते सगळ्यात मोठं धरण आहे. एक अनुसंधान असं सांगत आहे किंवा रिसर्च असं सांगत आहे की चीनच्या त्या धरणामुळे पृथ्वीच्या रोटेशनवर फरक पडला. रोटेशनमध्ये 0.1 मिलीमीटर काहीतरी असं त्यांनी सेकंदचा फरक पडत आहे आणि त्याच्यामुळे वर्षाचं जे टाईम पिरियड आहे याच्यावर काहीतरी वर्षानंतर फरक पडला. म्हणजे जर अवरोधक एखादी गोष्ट आहे केलेला, पाण्याचा अवरोध केलेला आहे किंवा शरीरात एखाद्या वेगाचा अवरोध केलेला आहे, त्याचं त्याच्या शरीराच्या रोटेशनवर परिणाम पडेल हे 100%. गतिविधीवर फरक पडत. जसं त्या वायू तुंबलेला आहे, गॅस झालेली आहे आणि पोट साफ नाही झालेलं आहे. मळामुळे सकाळी सकाळी कधी कधी वाटते असं ते पोटाचं भरून आहे. पण जसं ते पोट साफ झालं की पोट हलकं वाटायला लागतं. म्हणजे याचा अर्थ काय, अवरुद्ध झालेली गोष्ट जी आहे ती तणाव तयार करते शरीरात.
प्रतियुक्ती रिस्पॉन्स म्हणून मागच्या भागाला तर ती जास्त तणाव देते, पण पुढच्या भागाचं जे आहे ते पोषण करत नाही. म्हणून त्यावेळेस बलक्षय झाल्यासारखं वाटतं. पोटात गॅस असलेलं किंवा वायू भरलेला आहे तर हलकं नाही वाटत, असं वाटतं की काहीच काम करू नये, कारण बलक्षय त्याने होत आहे. पुन्हा एकदा वाचू, लक्षात घ्या. संधारण जब मनुष्य राजा के समीप, स्वामी के समीप अथवा गुरु के चरणों में बैठा हो, अथवा जुए की सभा में हो, अन्य सभा समाज में स्त्रियों के बीच बैठा हो, या ऊंची नीची सवारियों में बैठकर जा रहा हो, तो भयवश, लज्जावश या घृणा से आए हुए अपान वायु मलमूत्र के वेगों को रोकता है, तब उन वेगों को रोकने से वायु कुपित हो जाता है. वह कुपित वायु पित्त और कफ को उभाड़कर ऊपर नीचे और तिरछे शरीर में फैल जाता होत काय की घटना कशी मुद्दाम त्यांनी सांगितली की तुम्ही ज्या ठिकाणी बसून आहे किंवा जी गोष्ट तुमच्या आजूबाजूला आहे त्या परिस्थितीवर तुम्ही काय करता, स्वतःच्या कंट्रोलिंगमध्ये असलेल्या गोष्टी कंट्रोल करता. जसं आता गॅस तयार झाली आणि गॅस रिलीज करायचा पण आपण नाही करत आहे, ठीक आहे. लघवी आलेली आहे पण आपण जात नाही आहे, किंवा बसमध्ये बसून आहे आणि स्टॉप येत नाही. असं बरेचदा होतं की बसमध्ये बसून असताना असं वाटतं की स्टॉप यायला पाहिजे, लघवी करायची, बाथरूमला जायचं. तर ह्या सगळ्या ज्या घटना आहे हे काय करत आहे, वायूला कुपित करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. त्याच्या असलेल्या त्या क्षणाच्या रिलीज पॉईंटला आपण त्याला आवृत्त करत आहे आणि ते कुठल्या कारणावर परिणाम म्हणून कुपित होईल की नाही, बाथरूमला जाता येत नाही आहे, आता होल्ड करून ठेवलेलं आहे. तर ते होल्ड जे आहे हे कुपित अवस्था किंवा कूपन वाढवत आहे, त्याला प्रकुपित करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. ते जितकं जास्त वेळ थांबेल तितकं जास्त प्रकुपित लक्षणे दिसायला लागेल. एखाद्या वेळेस अशी घटना घडली असेल किंवा अनुभवलं असेल की गाडीमध्ये बसून आणि बाथरूम लागलेले कुठं जाता येत नाही, त्यावेळेस जे शरीरामध्ये विचार सेंट्रलाइज होतात आणि त्या एकाच गोष्टीकडे फोकस होतो आणि घाम यायला लागतो, कसावीस होते, तशी जी घटना आहे ती शरीरामध्ये कुपित वायूची निर्मिती करते आणि ती पण सांगितल्यानुसार क्षयाची अवस्था तयार करते. ठीक है. संधारजन्य यक्ष्मा का लक्षण. इसके बाद वह विकृतवाद अपने भिन्न भिन्न अंशों से पहले की तरह शरीर के भिन्न भिन्न अवयव में प्रवेश करके शूल उत्पन्न करता है, मल को तोड़कर पतला कर देता है या सुखा देता है. दोनों पार्श्वों में बहुत पीड़ा उत्पन्न करता है. कंधों में जोरों से दबाने जैसी पीड़ा होती है. कंठ तथा छाती को अपने दबाव से काटता है. शीर में पीड़ा देता है. काश, श्वास, ज्वर, स्वरभेद और प्रतिशय को उत्पन्न करता है. उसके बाद वह रोगी शरीर को सुखाने वाले इन उपद्रवों से आक्रांत होकर धीरे धीरे सूखने लगता है. इसलिए बुद्धिमान व्यक्ति अपने शरीर के योगक्षेम करने में समर्थ पदार्थों के सेवन में प्रयास करे, क्योंकि पुरुष का शरीर मूलाधार है. पुरुष शरीर के ठीक रहने पर भी जीवित रहता है. ठीक, म्हणजे कुठल्याही प्रकारचे वेग आले असेल तर ती वेग रिलीज करणं खूप गरजेचं आहे. जे धारणीय वेग आहेत ते आणि अधारणीय वेग आहेत ते, त्या वेगाचं संधारण करू नये. त्यामुळे कुपित वायूची अवस्था त्या ठिकाणी पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी वेदना शूल तयार करेल. शरीर की प्रधानता. जगत के अन्य कार्यों को छोड़कर शरीर का पालन करना चाहिए, क्योंकि शरीर इथेच काय, जसं संधारण अवस्था आली, वेग कुपित झालेला वायू जो आहे तो कुठल्या ठिकाणी वेदना करेल आणि तो कुठं अडलेला आहे हे पण शोधण्याचं काम आहे. ॲक्च्युअल पेशंटवर पाहताना लक्षात, क्योंकि शरीर के न रहने पर सभी तरह के कार्य का अभाव हो जाता है. धातुक्षयजन्य यक्ष्मा का कारण. यक्ष शोष का कारण है, ऐसा जो कहा गया है. अब हम उसकी व्याख्या करेंगे. जब पुरुष का हृदय शोक और चिंता से व्याप्त हो जाता है, उसके हृदय में इच्छा,
भय एवं क्रोध आदि घर कर लेते हैं एवं वह व्यक्ति शरीर के कृश होने पर भी रुक्ष अन्नपान का सेवन करता है, दुर्बल स्वभाव का होते हुए भी उपवास का अल्प भोजन करता है, तब उसके हृदय में रहने वाले रस क्षीण हो जाता है। वह व्यक्ति उस रस के क्षीण होने से शुष्क हो जाता है और समुचित उपाय न करने पर वह यक्ष्मा रोग से आक्रांत हो जाता है, जिसमें आगे कहे जाने वाले लक्षण होते हैं। आता इथे हेतू किती व्यवस्थित सांगितलेले आहेत ना. याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा एखादी दुर्बल व्यक्ती आहे आणि ती उपवास करत आहे, असं दिसते का समजा आहे, मॅक्झिमम दुर्बल लोकच जास्त उपवास करतात. ज्या व्यक्तीमध्ये खरंच त्याची गृहणाची अपेक्षा आहे ती व्यक्ती जी आहे ती उपवास करत आहे. आणि त्याच्याच एक्झॅक्टली उलट, ज्या व्यक्तीचं शरीर खूप पुष्ट आहे आणि त्याने खूप आहार करत आहे, पहिल्या याच्यात शोष आहे, दुसऱ्या याच्यात संत किंवा स्थौल्य आहे. अशा कुठल्या कुठल्या घटना आहेत जिथं ज्या प्रकारची संपत्ती दिसते, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते शोषासाठी करा. कारण की रसरक्त तयार नाही होणार तर पुढच्या गोष्टीचं प्रीणन आणि जीवन राहणार नाही. हेतू जे आहेत ते इम्पॉर्टंट, त्याच्यानुसार संप्राप्ती कुठं चालली ते जमतं. शुक्रक्षयजन्य शोष की संप्राप्ति, जब पुरुष अति कामातुर होकर अधिक आसक्त के साथ स्त्री प्रसंग की अति कर देता है, तब उसके बार बार स्त्री प्रसंग करने से वीर्य का नाश हो जाता है. फिर भी उसका मन यदि स्त्रियों से विमुख नहीं होता, तब अत्यंत मैथुन करने के संकल्प वाले उस व्यक्ति के मैथुन में प्रवृत्त होने पर शुक्र का स्त्राव नहीं होता, क्योंकि उसके वीर्य का पहले ही से ही नाश हो चुका होता है. अत्यंत मैथुनासक्त इस पुरुष की रक्तवाहिनी धमनियों में वायु प्रविष्ट हो जाता है और वह शुक्र के स्थान पर रक्तस्राव करता है. उस व्यक्ति के शुक्र का क्षय हो जाने के कारण शुक्र मार्ग से रक्त आने लगता है, जिसमें वातजन्य लक्षण होते हैं. फिर उस पुरुष के शुक्र क्षय हो जाने से एवं शुक्र मार्ग से रक्तस्राव हो जाने से शरीर की संधियाँ शिथिल हो जाती है, उसमें रुक्षता बढ़ती है, शरीर में दुर्बलता अधिक हो जाती है और वायु प्रकोपित हो जाता है. मोस्टली तरुण मुलांमध्ये जे आता नवीन नवीन शरीर धारण करून आलेले आहेत आणि त्यांना असं तरुण वयात या सगळ्या गोष्टीचा सतत विचार करणं, त्याच प्रकारचे व्हिडिओज पाहणं, त्याच प्रकारच्या गोष्टी करणं, त्याच प्रकारच्या मुलांमध्ये राहणं आणि संबंधाची इच्छा वारंवार करणं. आता मुलांमध्ये खूप आहे, मुलांमध्ये त्या इच्छा, आता नवीन पोरं तुम्ही पाहणार ना, तर ज्या गोष्टी आपल्याला 12वी नंतर किंवा फर्स्ट इयर सेकंड इयरला कळत नव्हत्या, ठीक आहे, त्या मुलांना आता 5व्या-6व्या वर्गापासून कळत आहे. कारण की मीडिया इतका स्ट्रॉंग आहे की तुम्हाला ते कॉन्टेंट सतत तुमच्या डोळ्यासमोर आहे, तर त्या विचार सतत राहणं, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे मग शुक्रप्रवृत्ती होणं मुलांच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत आहे तसंच. तर ही शरीराची प्रवृत्ती अत्याधिक प्रमाणात होणं, यामुळे त्या धातूचा जो परिणाम आहे तो शरीराला पोषणासाठी जे लागत आहे ते न जाता क्षयात चालले. जर या प्रकारचे पेशंट आपण पाहिले ना, की शुक्रक्षयाचे पेशंट आपण ओळखायचे कसे, जी व्यक्ती किंवा मुलगा, ठीक आहे, पुरुष, तर त्याच्या बोलण्यामध्ये थोडासा तोत्रेपणा आहे, तो एकाच ठिकाणी नजर पक्की ठेवत नाही आहे, चंचलता आहे, पावसाळ्यासारखं करतो, आपण म्हणतो त्याला चंचल, हे असं मुवमेंट फ्लेक्झिबल आहे, असं काहीतरी असं करत आहे. तर त्या सगळ्या लक्षणावरून शुक्रक्षयाची अवस्था कळते की शुक्र किती प्रमाणात शरीरातून बाहेर चालतो. एखादी स्त्री बाजूने जात असेल तर त्याच्या वागण्यात फरक पडत आहे. आता एक पेशंट होता, त्या बाळाची बस्ती चालू होती, है ना, तर तशा रुग्णांमध्ये शुक्रक्षयाची लक्षणं दिसतात, त्याच्या हिस्ट्रीमध्ये ते सापडत होतं. मॉडर्नमध्ये
मास्टरबेशन सांगितलं है ना. काय करतात की यूरोलॉजिस्ट किंवा जे काही याच्याशी संबंधित आहेत त्यांच्या पॅथीमध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी सांगतात पेशंटला, तर त्या पेशंटची हिस्ट्री घेताना त्यांनी मला सांगितलं, मला डॉक्टरांनी सांगितलं की तू मास्टरबेट कर आणि इट्स गुड फॉर हेल्थ. ठीक आहे. आता जर त्याला मी विचारलं की एक असं विचार कर, नाक शिंकरताना तुला कसं वाटतं, ते नाक मोकळं वाटतंय, आणि ज्यावेळेस तू मास्टरबेट करतो त्यानंतर तुला कसं वाटतं, फील गुड की गिल्टी. म्हणतो की नाही मला गिल्टी वाटते.